मस्त तृप्त झाला बघा आत्मा. एक नंबर जेवण झालं बघा वहिनी, आपलं वहिनी मॅडम. खरं सांगू का, तुमच्या घरी अशा रोज पूजा असावी आणि मी रोज असं पंक्तीला जेवायला बसावं असं वाटतंय. अहो काय चवीचं जेवण आहे माहितीये का, लई दिवसानं चवीचं जेवण खाल्लं मी. म्हणजे नक्की काय म्हणायचं तुम्हाला? मला हे म्हणायचं होतं की आमच्या बायकोच्या हातचं जेवण रोज चवीचं असतं, आज फॉर चेंज जरा वेगळं मिळालं ना जेवणात, त्याच्यामुळे ते चवीला लागलं असं म्हणायचं होतं. नाही तुझ्या हातचं रोज खाऊन मरतोच की. काय म्हणाला? जगतोय की मी म्हणायचं होतं, जगतोय की. ज्या ठिकाणी र झाला त्याच्यामुळे ती मरतोय की झाला, नाही तर जगतोयच म्हणायचं होतं. आणि र झाल्यामुळे तुला र फॉर राग आला ना लगेच. पाहुण्याच्या ठिकाणी आलोय, जरा सरळ वाग की, जरा जरा शांती ठेव, शांत ठेव, शांत राहा जरा, शांत. गप जेवा. जेवतोय जेवतोय गप जेवतोय. आम्या तुझ्या पण घरी असं असतं का? रोजच. होय का? सगळ्यांची बोंब तीच आहे. आणखीन काय आणू का? लाडू का भाजी आणू? नाही तर भात घ्या थोडा थोडा. हा नको नको आई भरले. वाघमार मॅडम, जेवण लय भारी झालंय बघा. खरंच एक नंबर जेवण झालंय. वहिनी, तुम्ही आम्हाला आमंत्रण दिलं त्याबद्दल धन्यवाद बरं का. अहो आभार काय म्हणताय, तुम्ही आलात आम्हाला पण बरं वाटलं. आई, किचन मध्ये डिझेलचं कॅन वगैरे आहे का? म्हणजे डिझेलचा वास येतोय. नाही, हे तर डिझेलचा काय संबंध? नाही रे, डिझेल नाही वाटत वास. मला वाटतंय बाहेर नेत असावा. पुढे पुढे हे सत्याचं आपल्याला बघितलं. हे चल पळ 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 पळ. हे थांब. काय झालं? अरे हा कशी काय? लागली. थांब, आपण तिकडे दरवाजा बाहेर पडू. चला. आम्ही त्याचा कुठून जायचं, बाहेर सगळीकडे जाग लागली आहे. निधी अगं काय करायचं? अगं कसं बाहेर पडायचं? अगं काहीतरी कर मंजू, वाचवा. थांबा, पडू आपण इथून बाहेर. काय होऊन बसलंय मंजू? अगं कर की काहीतरी. हा कशी काय लागली? दात्याच्या माणसांनी आग लावल्या. काय? मान्य, तुम्ही पहिलं मला बाहेर काढा. मंजू अगं काहीतरी कर. हे बघा, शांत व्हा, अजिबात पॅनिक होऊ नका. काहीतरी मार्ग काढूया आपण. बलमा, बाहेर पडायचा रस्ता मिळतो का बघ. तू तिकडे बघ, मी इकडे बघतो. जा लवकर. आमरे काय होते? आमरे काय होते? आमरे काय होतंय? काळजी करू नको, आपण बाहेर पडूया लगेच इथून. आमरे इथं बस, इथं बस. आमरे काय होतंय? हे बघ, तुला काही नाही होणार. आपण इथून लवकर बाहेर पडू. हा, तू डोळे उघडे ठेव. आमरे डोळे उघड. मी काम करते. मी घरातला रग घालते, त्या ओल्या करा, अंगावर घ्या आणि लगेच बाहेर पडू. चला. आमरे डोळे उघड ग. आमरे डोळे उघड. आमरे काय होते तुला? मंजू अगं त्रास होता. आमरे चल, चल आपण बाहेर बघ पडू. बरं, तिकडे एक दरवाजा आहे. तिथनं आहे अमरेला पहिला बाहेर काढू आपण. चला. आमरे आमरे काय झालं तुला? अमरे,
आमरे अगं उठ. अरे काय झालं डोळे उघड. अरे डोळे उघड. पाणी आणा ना कोणीतरी पटकन. अरे गौऱ्या पाणी आणा कोणीतरी. सत्या अमरे डोळे उघडत नाहीये. वाघमारे आपल्याला लगेच बाहेर पडायला लागल. तिला उचलून घेऊन जाऊया चला. चल अमरे अमरे उठ. चला लवकर. चला बाहेर पडा. चला चला चला. सावकाश झालेलं. कवे कवे तू आई निघून बाहेर जा. हो जावा तुम्ही पुढे जावा आम्ही येतो. आम्या बाहेर जावा तुम्ही. तुम्ही जावा बाहेर लोक पडतेस ना. तू जा मी सांगतोय ना. जावा लवकर. जावा. वाघमारे तुम्ही हिला घेऊन बाहेर जावं लगेच. चल सत्या. अहो बलमा आत राहिलाय. बलमा आणि तू. तुम्ही जावा मी येतो त्याला घेऊन. नाही सत्या. तुम्ही जावा बाहेर मी आलो. जावा पटकन. जावा वाघमारे. जावा तुम्ही मी येतो. जावा. सत्या सत्या बलमा सत्या पाठीमागे आग आहे. कुठं बाहेर पडायचं आता? अरे आता किचनच्या दरवाज्यातनं बाहेर काढलं मी त्यांना. पण तिथली बी आग लय वाढली आता. कुठं बाहेर पडायचं? बघू आता. पॅनिक होऊ नकोस बघ. मंजू अमरे वाच तरी. अमरे 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 अमिता पटकन जाणे अजून लोकांना घेऊन या मदतीसाठी. जा लवकर. अरे अमरे अमरे उठ. अमरे अमरे डोळे उघड. हे अमरे अमरे बघ की गं आपलं घर. डोळे उघड अमरे. डोळे उघड. काहीतरी करणं आपल्या घर. काहीतरी करणं आपलं घर. आई काय होतंय आई. आई आपलं घर आहे. तिथे काहीतरी करणं. नको पुढं. अगाशी उभी नको राहू. काहीतरी करणं आपण. शांत हो गं, अमरे. आई आई अगं कर. अमरे तू शांत हो. सत्या कशी कुठे? अगं ते दोघं मी हातच अडकलेत. सत्यदाजी आई अगं त्यांना काय झालं नसेल ना. सत्यदाजी म्हणजे बघा आता काय करायचं. अगं दोघं मी हात अडकलेत. बलमा सत्या. बलमा सत्या मान्य. सत्यदाजी सत्या सत्या तू बाहेर जा. सत्या आग नाही वाढलं. तू बाहेर जा. मी येतो बाहेर. तू बाहेर जा. सांगू नको इथं. बाहेर जा तू. अरे असे कसं बाहेर जाऊ. तू थांब. अरे ऐक सत्या मी येतो. तू बाहेर जा. सांगू नको तू जा. बाहेर जा. सत्या, तू ऐक. मी जाऊन बघून येते. मंजू तू नको जाऊ आतमध्ये. आई जावं लागेल मला. सत्या आणि बलमा दोघं मी आता अडकलं. त्यांची सुटका करावी लागेल. नाही तिथे तू नको जाऊ. तू आत गेली तू सुद्धा अडकून म्हटलीस तर. ती दोघं आपल्याला वाचवायला मागं थांबले. त्यांना सोडवायला पाहिजे. मी असं बघत नाही बसू शकत. ए थांब.
दुर्गा तू भवानी संसाराची तूच जननी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी तू ग दुर्गा तू भवानी सारी माया तुझी अंबे कृपा करी 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 अंबे कृपा मान्य किती भाजले तुम्हाला मान्य काय होऊन बसलं बलमा सगळं बलमा तुला लय भासलंय तुला डॉक्टरकडे घेऊन जायला पाहिजे चल लवकर लगेच घेऊन जातात हॉस्पिटल मध्ये अहो मेवणं पाहुणं माझी नका काळजी करू नाही एवढं काय भाजलेलं मला अहो वाघमाऱ्यांच्या जीवाला धोका आहे त्यांना असं एकटं सोडून कुठं जाणार आपण ते बी आहेच पण अरे तुला बी भासलंय तुला डॉक्टरकडे घेऊन जाणं लय गरजेचं आहे आता काय करायचं हे बघ बलमा मी माझी काळजी घेईन आधी तुझ्यावर उपचार होणं जास्त महत्वाचं आहे
हो वाघमारे मॅडम नका काळजी करू, नाही एवढं काय भाजलेलं मला. अरे कसलं भाजलंय तुला बलम्या? याला ते डॉक्टरकडे घेऊन जा, जा दवाखान्यात घेऊन जा त्याला. अहो आई तसं नाही करता येणार, ती जात्याची माणसं कधी पण पाठीमागे येतील. उपचार काही मी नंतर घेऊ शकतो, आता तुमची सेफ्टी जास्त महत्वाची आता. पाणी टाका भिजवा यात. अरे सगळ्यांनी या लवकर, काहीतरी करा रे. आपण दिसलं आम्या, तू अग्निशामकला फोन केला होतास का? केलेला थांबल्या कुठं आले बाहेर बिकडे उतर लवकर विजवा लवकर, आम्ही सगळं विजवून टाका लवकर. हे दाबल्या बाटली का लवकर. पण किती बसले तुला बलमा? नाही काय एवढं. तू एक काम कर आम्या, तू बलमाला घेऊन दवाखान्यात जा, मिथलं सांभाळतो. अरे सत्य काय जायची गरज नाही, हॉस्पिटलला गेलो नाही म्हणून काय मी मरतोय का मी? अरे तुला काही येड लागलाय का? याला दवाखान्यात घेऊन जा लवकर. अरे सत्या नाही गरज त्याची. तुला सांगतो तेवढं कर, नाही तर कानाखाली जाळ काढू तुझ्या. आम्या, ह्याला घेऊन जा लवकर. अरे सत्या डॉक्टर ऍडमिट नाही करून घेणार, नाही एवढं काय मला भाजलेलं. बलमा, मी तुला जेवढं सांगतो तेवढंच ऐकायचं. जा लवकर. कवे, जा तू त्याच्या बरोबर. जा पटकन, जा आम्या. बरं ठीक आहे मी जातो, पण तू इथे थांब. हो, वाघमाऱ्यांची आईची नामरीची काळजी घे. जा आमल्या इकडे. चल लवकर. कवे, तू त्याच्या बरोबर जा. तिथे आपलं घर. अगं काय आई, अहो अहो आई. काय झालं गे? काय झालं आपलं घर? कसं झालं गे सगळं मंजू? काय करायचं आता? काय चुकलं आपलं म्हणून देवानी शिक्षा दिली? खडे खडे जोडणे घर बांधलं. तुझ्या बाबाचं स्वप्न होतं ग हे घर. त्यांचं स्वप्न जळून राग झालं. कसं झालं हे सगळं मंजू? काय करायचं आता? आपलं घर जळतंय हो. तरी करून दाखव. कसं थांबवायचं सत्यताची हे सगळं? होय, शांत हो आमरे तू. आई, तुम्ही बी शांत व्हा. अहो, जे काय झालं ते आपण थांबवू शकलो नाही, पण आपल्या सगळ्यांचा जीव वाचला ना, ते किती महत्वाचं आहे. आणि आमरे, अगं तुझ्या होणाऱ्या बाळापेक्षा काय घर मोठं आहे का आपल्यासाठी? आपण सगळे जिवंत आहोत, हेच लय झालं. कुठं जायचं पण? आम्ही कुठं जायचं? काय करायचं? आई, तुम्ही काळजी करू नका. कसं होणार आहे सगळं? आमरीचं बाळण पण व्हायचं. तिथे आपलं घर. आई, अहो मी असताना तुमची आबाळ होऊ देईन का? मी आहे ना तुमच्या बरोबर, नका काळजी करू तुम्ही. अहो तुम्ही हात सत्यजित राव, पण आम्ही कुठं जायचं? हा, कुठं जायचं म्हणजे? तुमचं काय हे एकच हक्काचं घर आहे वय? अहो आपले 2 घर आहेत ना. आमचं घर बी तुमचंच घर आहे आई. तिकडे जायचं आपण. हा, काळजी करू नका तुम्ही. हो, तुमच्या घरी आलं तर लोक काय म्हणतील? लोक? कुठले लोक? आता कुठे गेले लोक? अहो घराला आग लागली तेव्हा कोण आला का वाचवायला? लांबने बघून पळून गेले ना सगळे. आई, तुम्ही लोकांचा विचार करू नका, जुन्या विचारांचा विचार करू नका. तुम्ही ना फक्त आता आमरीचा विचार करा आणि आमच्या घरी चला. चला आपण आई, उठा. पण बिन काय नाही, चला घरी. आमरे उठ बाळ.
चला चला तुम्ही चला पटकन निघूया इथून. चला चला वाघमारे चला तुम्ही पण चला. थांब. आमच्यापैकी कुणी कुठं नाही येणार. वाघमारे बघा आपल्यातला जो काय वाद आहे ना तो जरा बाजूला ठेवा. आता फक्त आईचा आणि अमृताचा विचार करा. चला माझ्याबरोबर चला. हे बघ सत्या, मी आमची सोय करीन दुसरीकडे कुठेतरी, पण तुझ्या घरी नको. हाव का हट्ट करताय वाघमारे? मी काय कायमचं तुम्हाला घरला घेऊन जात नाही. काही दिवसांचा प्रश्न आहे. तुमचं घर एकदा दुरुस्त झालं ना की तुम्ही या की इथं परत राहायला. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? मला तुझे उपकार नकोय सत्या. चला ग. वाघमारे वाघमारे बघा मला मान्य आहे तुम्ही लय खंबीर आहे तुमच्या कुटुंबासाठी, पण अहो आत्ताची सिच्युएशन बघताना मी तुम्हाला असं सोडून नाही जाऊ शकत. अहो ती तात्याची माणसं लय डेंजर आहे. तुम्हाला लक्षात कसं येत नाही? आत्ता पळून गेली असली तरी परत येणार ती. अहो पण आमच्या घराची इथं त्यांची सावली बी फिरकणार नाही. तुम्ही तिघी बी तिथं सेफ राहाल. नाही सत्या, ही माझी फॅमिली आणि मी माझ्या फॅमिलीची जबाबदारी घ्यायला समर्थ आहे. वाघमारे बास समर्थ आहे म्हणे. जसं आजपर्यंत तुमचं दुःख मी स्वतःच मांडलंय, जसं तुमच्या आनंदात स्वतःचा आनंद मांडलाय ना, तसंच तुमचं कुटुंब पण माझंच कुटुंब आहे. आणि तुमच्या कुटुंबाला असं सोडून नाही जाऊ शकत मी. म्हणून सांगतोय तुमचं हक्काचं घर आहे. चला. नाही येणार आम्ही. वाघमारे काय एवढा हट्ट करताय? अशा वेळेला तरी हट्ट बाजूला ठेवा ना. अहो स्वतःचा नाही तर आईचा आणि अमृताचा तरी विचार करा. हे बघा वाघमारे, मी रागाच्या भरात आवाज चढवला, पण तुम्ही जरा शांत डोक्याने विचार करा ना. हो तुम्ही सेफ राहाल तिघी पण, म्हणून म्हणतोय तुम्ही चला आमच्या घरी. हे बघ सत्या, माझा विचार झालाय. मी आमची सोय दुसरीकडे कुठेतरी करीन. हवं तर भारती मावशीकडे जाईन, पण तुझ्या घरी नको. तात्याच्या माणसाने उद्या भारती मावशीच्या घरावर हल्ला केला तर तुमच्यामुळे त्यांचा जीव बी संकटात येईल. वाघमारे तो तात्याने त्याची माणसं लई डेंजर आहेत. तुम्ही कुठं बी जाऊन राहिला ना तर तो तिथं येऊन हल्ला करेल तुमच्यावर. फक्त आपल्या घराकडे यायला तो 10 वेळा विचार करेल. म्हणून म्हणतोय तुम्ही प्लीज चला. आणि तुमचा फक्त एकटीचा जीव धोक्यात नाही आहे, तुमच्या तिघींचा जीव धोक्यात आहे. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की एकदा आईंचा आणि आमरीचा तरी विचार करा, नाहीतरी आमरीच्या होणाऱ्या बाळाचा तरी विचार करा. त्या बाळासाठी तुमचा हट्ट बाजूला ठेवा आणि प्लीज चला माझ्या बरोबर घरी.